बाबासाहेब आंबेडकरांविषयी जाणून घ्या अद्भुत गोष्टी, ज्या तुम्हाला नक्की प्रेरणा देतील. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 6 डिसेंबर रोजी पुण्यतिथी असून हा दिवस देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. ते भारतीय संविधानाचे जनक, थोर समाजसुधारक आणि विद्वान होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जातीवाद निर्मूलन आणि गरीब, दलित, मागासलेल्या वर्गाच्या उत्थानासाठी समर्पित केले. 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्मात परिनिर्वाण या संकल्पनेचा अर्थ मृत्यूनंतर मोक्ष असा आहे, ज्यामध्ये व्यक्ती सांसारिक इच्छा आणि मोहापासून मुक्त होतो. महापरिनिर्वाण दिनी लोक डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आणि दिवे मेणबत्त्या लावून त्यांना श्रद्धांजली वाहतात. त्यांच्या स्मरणार्थ अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती दिली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील अत्यंत सुशिक्षित आणि महान विद्वान व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्याकडे विविध 32 विषयांच्या पदव्या होत्या. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA केल्यानंतर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून MA आणि PhD केली. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून MSc, DSc आणि ग्रेज इनमधून बॅरिस्टर एट लॉची पदवी प्राप्त केली. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते एकमेव दलित विद्यार्थी होते. डॉक्टर आंबेडकरांना पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यांच्याकडे पुस्तकांचा एक मोठा आणि उत्कृष्ट संग्रह होता. जॉन गुंथेर यांनी इनसाइड एशियामध्ये नमूद केले आहे की 1938 मध्ये आंबेडकरांकडे 8,000 पुस्तके होती, जी त्यांच्या मृत्यूपर्यंत 35,000 झाली होती. डॉक्टर आंबेडकरांचे पूर्वज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत सैनिक होते आणि त्यांचे वडील ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये सुभेदार होते. यामुळेच आंबेडकरांना शाळेत जाण्याची संधी मिळाली. त्या काळात दलित आणि अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील मुलांसाठी शाळेत जाणे शक्य नव्हते. शाळेत त्यांना इतर मुलांसारखे अधिकार नव्हते. त्यांना वेगळे बसवले जात असे आणि ते स्वतःहून पाणीही पिऊ शकत नव्हते. उच्च जातीचे विद्यार्थी त्यांच्या हातावर उंचीवरून पाणी ओतत असत. डॉक्टर आंबेडकर हे कबीरदास, महात्मा ज्योतिबा फुले आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांनी खूप प्रेरित होते. डॉक्टर आंबेडकरांचे मूळ नाव आंबावडेकर होते, जे त्यांच्या वडिलांनी शाळेत नोंदवले होते. मात्र त्यांच्या एका शिक्षकाने त्यांचे नाव बदलून स्वतःचे आडनाव आंबेडकर त्यांना दिले, ज्यामुळे त्यांचे नाव शाळेच्या नोंदीत आंबेडकर असे झाले. बालविवाह प्रचलित असल्याने 1906 मध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी डॉक्टर आंबेडकरांचे लग्न 9 वर्षाच्या रमाबाई यांच्याशी झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कायदेशीर तज्ज्ञता भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरली. त्यांना संविधान निर्माता आणि संविधानाचे जनक म्हटले जाते. संविधान तयार करण्यापूर्वी त्यांनी अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास केला होता. आपल्या पात्रतेच्या बळावर ते भारताचे पहिले कायदामंत्री बनले. दलित लोकांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता यांसारखी पाक्षिक आणि साप्ताहिक पत्रे सुरू केली. 1927 पासून त्यांनी अस्पृश्यता आणि जातीवादाविरुद्ध आपला लढा तीव्र केला. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे त्यांनी सत्याग्रह सुरू केला. त्यांनी काही लोकांच्या साथीने मनुस्मृतीची तत्कालीन प्रत जाळली. 1930 मध्ये त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. सन 1951 मध्ये त्यांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. डॉक्टर आंबेडकरांचा असा विश्वास होता की खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक तेव्हाच होईल जेव्हा महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा मिळेल आणि त्यांना पुरुषाप्रमाणे समान अधिकार प्राप्त होतील. संसदेत त्यांच्या हिंदू कोड बिलाचा मसुदा रोखल्यानंतर आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांनी पंचशील स्वीकारून बौद्ध धर्म स्वीकारला. ते हिंदू धर्मातील अनेक रीतिरिवाजामुळे खूप दुःखी होते. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकरांचे निधन झाले. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.